नमस्कार मंडळी, मी सायली. माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवतोय संक्रांती स्पेशल एकदम टम अशी फुगणारी तीळ आणि गुळाची पोळी. खूप जण गृहिणीला तीळ आणि गुळाची पोळी करायचे जमत नाही. आज मी एकदम अचूक पद्धतीने आणि एकदम साधी सोपी सगळ्यांना करता येईल अशी तीळ आणि गुळाची पोळी दाखवते. चला, तीळ आणि गुळाची पोळीसाठी आपल्याला गव्हाची कणिक लागते. त्यासाठी 1 कप गव्हाच्या पिठाला 2 ते 3 चमचे मैदा घालायचा आणि थोडंसं मीठ घालून एकदम गटसर अशी कणिक मळून घ्यायची. एक अर्धा तास चांगला मुरून घ्यायचे कणिक. आता तीळ आणि गुळाच्या पोळीला काय काय साहित्य लागतं बघू. आधी मी तर अर्धा कप तीळ, विलायची, खसखस आणि बडीशोप आणि सुंठचं पावडर घेतलेलं आहे आणि गूळ घेतलेलं आहे. बडीशोप आणि सुंठची पावडर ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घालू शकता, नाही तर नाही आहे. चांगलं स्वाद लागतं आणि फ्लेवर पण चांगली येते म्हणून मी घेतलेलं आहे. आता खसखस आणि तीळ चांगलं लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. एकदम गॅसचं फ्लेम बारीक ठेवायचं आहे, कारण दोन्ही एकदम बारीक साहित्य असल्यामुळं करपण्याची शक्यता जास्ती असते. अशा पद्धतीने एकदम लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. त्यानंतर दुसरे मिक्सिंग बाउलमध्ये ते ट्रान्सफर करून घ्यायचं. आता त्याच्यात थंड झाल्यावर गूळ घालून घ्यायचं आहे आपल्याला. आता थंड झालेलं आहे, त्यात गूळ, बडीशोप, सुंठची पावडर, विलायची घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गूळ आपल्याला खिसून घ्यायचा आहे. एक पण त्याच्यात गुळाची गाठी असू नयेत अशा पद्धतीने आपल्याला गूळ घ्यायचा आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि जर गाठी राहिलं असेल तरी हाताने मोडून घ्यायचं. मुठीत धरून असं बांधलं ना, एकदम बांधता यायला पाहिजे, अशा पद्धतीने गोळा व्हायला पाहिजे. तोपर्यंत आपल्याला गूळ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तीळमध्ये. आता चांगलं मिक्स झालेलं आहे. आता हे साईडला ठेवू. आता कणिक थोडंसं तेल नाहीतर तूप लावून चांगलं मळून घ्यायचं आहे. कधी पण पोळ्याची कणिक मळताना थोडं का होईना त्याच्यात मैदा घाला, कारण पिठाला चिकटपणा कमी असेल ना, मैदा घातली की चिकटपणा येते आणि अगदी सॉफ्ट होते आणि पोळी तुटणार पण नाही, फुटणार पण नाही. आता काय करायचं, छोट्या आकाराची पिठाची गोळ्या घ्यायचं आणि त्याच्यात थोडंसं बारीक असं लाट्या लाटून घ्यायचं आणि तीळ आणि गुळाचं सारण भरायचं आणि चांगलं पद्धतीने आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सारण भरून झालं ना, एकदम हलक्या हाताने अशा पद्धतीने आपल्याला थापून घ्यायचं आहे, जेणेकरून आतलं तीळ आणि गुळाचं सारण असते ना सगळीकडे पसरायला पाहिजे. त्यामुळं असं थापून घ्यायचं. बेलनने बेलले की काही वेळेला एका साईडला जास्त होते, काही वेळेला एका साईडला कमी होते. असं होऊ नये म्हणून असं आधी आपल्याला थोडंसं वर प्रेस करून घ्यायचं हलक्या हाताने. नंतर अशा पद्धतीने पोळी लाटून घ्यायचं आहे हलक्या हाताने. आता चांगलं पोळी लाटून तयार झालेलं आहे आणि तव्याला थोडंसं तेल लावायचं. तेल लावलं ना, तव्याला चिटकणार नाही पोळी. तवामध्ये पोळी घालण्याच्या आधी तवा चांगलं गरम करून घ्यायचे. त्यानंतर तव्यामध्ये पोळी जसं घालतो ना, तसं गॅसचं फ्लेम एकदम बारीक करायचं आहे आणि दोन्ही साईडला चांगलं टम फुगेपर्यंत आपल्याला पोळी भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता एकदम टम अशी पोळी फुगलेला आहे, कारण माझं वरचं कणिक जरा कमी पडलं होतं म्हणून थोडंसं फाटलेलं आहे. कणिक भरपूर करा आणि चांगलं स्टफिंग करा. एकदम खुसखुशीत आणि एकदम मऊ अशी टम अशी फुगणारी तीळ आणि गुळाची पोळी बनतात. चला तर मंडळी, एकदम साधी सोपी रसरशीत तीळ आणि गुळाची पोळी बनवून तयार झालेला आहे. रेसिपी आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये शेअर करा. व्हिडिओ अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.